नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मेन पॉइंट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पेपर कटिंग करता त्यावेळेस पेपर कटिंग करताना सुद्धा शोल्डर उतार देता, त्याच्यानंतर ब्लाउज हे व्यवस्थित परफेक्ट जसं आहे तसं टीचिंग सुद्धा करता, तरी सुद्धा तुमचं शोल्डर हे उतरतं। आणि अजून एक म्हणजे तुम्ही ते गळ्यानुसार एकदम ऍडजस्टमेंट करून सुद्धा तुम्ही जर ब्लाउज हा टीच करत असेल, पेपर कटिंग केलं नंतर तुम्ही टीच करत असतील तरी तुमचा इथे जो मुंड्यामध्ये आहे तो इथे घोळ येत असेल, त्यावेळेस तुम्हाला इथे टीचिंग करताना कोणती टिप्स वापरायची किंवा कोणती ट्रिक्स वापरायची, ही ट्रिक्स तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलीही नसेल, तर तुम्हाला मी आज इथे ब्लाउज स्टिचिंग करताना हे सांगणार आहे। जेणेकरून तुम्ही हे टिप्स फॉलो केल्यानं तर शोल्डर जे आपलं उतरतं ते उतरणार नाही, तर 90% रिझल्ट ह्या ट्रिक्स मध्ये आहे। तर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करायची, दोन्ही ट्रिक्स मी इथे सांगणार आहे ब्लाउज स्टिचिंग करताना। ओके, तर ह्या ट्रिक्स फॉलो करून आणि तुम्हाला सुद्धा ब्लाउज स्टिच करायचं परफेक्ट असा ब्लाउज बसतो। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपल्याला ज्यावेळेस मी ब्लाउज स्टिच करता त्यावेळेस स्टिच झाल्यानंतर शोल्डर उतरतो आणि आर्महोल मध्ये या ठिकाणी फुगा पडतो। तर अशा वेळेस मी तुम्हाला ब्लाउज ज्यावेळेस आपलं शोल्डर इथे जोडून झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता, तर फ्रंट आणि बॅक आपलं इक्वल मध्ये आलेलं आहे, सेंटर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने। आता मेन आपला पॉइंट काय आहे तो आपण इथे लक्षात घेणार आहोत, ते म्हणजे इथे मुंड्यामध्ये गोळ येतं आणि शोल्डर उतरतं। किती पण शोल्डर उतरत्या तरी उतरतं, त्याच्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे मी। आणि नंतर आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे। ओके, तर हे सेंटर इथे माझं आहे, तर सेंटर काढल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सेंटर घेतल्यानंतर आर्महोल मध्ये जर गोळ येत असेल तर सेंटर पासून ही हुकची पट्टी आहे, ती हुकची पट्टी मी इथे इक्वल मध्ये ठेवलेली आहे। थोडस इथे 2-3 लाईनचा फ्रंट साइडचा पार्ट हा आपला जास्त होणार आहे, कारण आपण टक साठी मार्जिन जी घेतलेली असते ती फ्रंट साइडची कट केलेली नसते, म्हणून ती आपल्याला नंतर कट करायची आहे। इथे आपल्याला हे चेक करून बघायचे, अशा पद्धतीने तिरकस येतं। ओके, हे केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला हे आर्महोल मध्ये काय करायचं, इथे जवळजवळ आपल्याला इकडनं 2 इंचापर्यंत 2-2.5 इंचापर्यंत 2.5 इंचापर्यंत आपल्याला घ्यायचं, मार्किंग करायचं। ओके, मार्किंग केल्यानंतर हे जे आर्महोल आहे तो अशा पद्धतीने खाली थोडासा कट करून घ्यायचा आहे। ओके, हे बघा ह्या पद्धतीने कट केलं। आता जो इथे आर्महोल मध्ये गोळ वगैरे होतो तो होणार नाही आपला, आणि इक्वल मध्ये आपला इथे काय होणार आहे, हा पार्ट पण येणार आहे आणि कमी जास्त कुठे होणार पण नाही। तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, जास्त इथे गोलाई द्यायची नाही, आपल्याला इथे करायचं आहे। तर सेम दोन्ही बाजूला आपल्याला सेम करायचंय, इकडनं पण घ्यायचंय आणि नंतर आपल्याला काय करायचं, इथे बरोबर पकडायचंय। पकडल्यानंतर इथे आपल्याला चेक करून बघायचंय, चेक केल्यानंतर हे इक्वल मध्ये पकडायचंय आणि पुन्हा आपल्याला 2.5 इंचापर्यंत मार्किंग करायचंय। मार्किंग केल्यानंतर हलकसा आपल्याला हा जो राऊंड आहे तो थोडासा खाली उतार शेप मध्ये कट करायचा आहे। आता तुम्ही म्हणणार की ताई इथे आर्महोल राऊंड हा आपला वाढून जाणार आहे, तर बिलकुल वाढणार नाही, तुम्हाला मी गॅरंटी देते। खूप परफेक्ट असे आपले इथे हे ब्लाउज बसतात, जो आर्महोल मधचा रिंकल्स पण असतो ना तो कमी होणार आहे। ओके, ह्या पद्धतीने पकडल्यानंतर हे जे फ्रंट साइडचा पार्ट असतो ना आपला, तर हा थोडासा एक्स्ट्रा असतो, इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पकडायचं आहे आपल्याला। पकडल्यानंतर इथे तिरकस भाग येतो तो आपल्याला काय करायचा, हा कट करून टाकायचा असतो। कट केला आपण, इथे कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा इथे आपला शेप आलेला आहे, कुठेही इकडे तिकडे कपडा झालेला नाही। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडचं पण जे आपण 0.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तिरकस येत होतं, ते आपल्याला काय करायचंय, कंबरेच्या साइडने हलकस काय करायचंय, कट करून घ्यायचंय। ओके, हे बघा या पद्धतीने कट केलं आपल्याला। आता कट करून झालंय, आता आपण इथे काय करणार आहोत, बाही जोडून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा बाही जोडायची, तर बाही जोडायच्या आधी आपल्याला काय करायचं, टेप ह्या पद्धतीने पकडायचंय। जे शोल्डर वगैरे उतरतात त्याचं कारण तुम्हाला इथे मी सांगते, ह्या टिप्स फॉलो केल्या तर कुठेही तुमचं उतरणार नाही। आणि हे स्ट्रेट मध्ये आपल्याला काय करायचं, इथे कट करून घ्यायचंय।
हे बघा, इतका फॅब्रिक आपला हा एक्स्ट्रा बाहेर निघतो. आपण काय करतो, कट न करता तो तसाच जोडतो. सेम दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं. आता इथे आपण काय करणार आहोत, बाही जोडून घेणार आहोत. बाहीचं सेंटर ऑलरेडी आपण काढलेलं आहे इथे. तर खोलगट बाजू आपली फ्रंट साईडला आणि जी कमी खोलगट असते ती बॅक साईडला सेंटर पासून जोडायला सुरुवात करायची आहे. बघा, बाही जोडल्यानंतर कुठेही आपली बाही ही कमी पडलेली नाही किंवा काहीच नाही. आपण तर इथे आर्महोल सुद्धा 2 लाईनी खाली उतार दिलेला आहे, परत तरी सुद्धा उतरलेला नाहीये. या पद्धतीने आपण इथे स्लीव जोडून घेतलेली, एकसारखं शिलाईमध्ये पण कपडा दाबलेला आहे आणि बघू शकता या पद्धतीने आपली इथे बाही ही स्ट्रेट, इथे कुठेही मागे पुढे वगैरे झालेलं नाही. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचे पण स्लीव्स ही जोडून घेणार आहोत. तर ती पण सेम आपल्याला इथे चेक करून बघायची. तर आता हे मी तुम्हाला लाईन मारून दाखवते, परंतु मला प्रॅक्टिस झालेली तर ते मी बरोबर इथे कट करत असते बघितल्यानंतर. ओके, या पद्धतीने दुसऱ्या साईडची पण स्लीव्ज आपली जोडून झालेली आहे. त्याच्यानंतर आता मेन पॉइंट म्हणजे तुमचा आर्महोल मध्ये जो फुगा वगैरे येत असेल त्याच्यासाठी मी इथे काय टिप्स सांगितलेली ते तुम्ही फॉलो केली. त्याच्यानंतर शोल्डर उतरत असेल तर शोल्डर साठी पण सांगते. आता पूर्ण गळा आपला हा इथे शोल्डर वगैरे जॉईंट झालेले आहे. त्याच्यानंतर जे आपण इकडे ट्रिक्स फॉलो केली होती ती इकडे पण फॉलो करायची. हा शोल्डर हा जरा सरळ करून घ्यायचा आहे. ओके, आणि आपल्याला गळ्याच्या स्टार्टिंग पासून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. मारल्यानंतर सेंटर पासून आपल्याला 3 इंच पुढे आणि बॅक साईडला 3 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. इथे मी मार्किंग केली. बॅक साईडला पण आपल्याला इथे काय करायचंय, 3 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला कपडा हा असा घट्ट पकडायचा आहे. पकडल्यानंतर सोडायचंय 6 इंचापर्यंत. तुम्ही बघू शकता माझं जे इथे बघू शकता अगदी छोट्या छोट्या रिंकल्स पडलेले आहेत. नंतर सोडून द्यायचंय आपल्याला ते. आता पुन्हा या साईडला 3-3 इंचाचा अंतर ठेवून आपल्याला काय करायचंय, हे सेम 30 ट्रिक्स आपल्याला फॉलो करायचे. इथे व्यवस्थित सेंटर बघून घ्यायचंय आणि खालीवर कपडा असेल मागे पुढे तो कव्हर करून घ्यायचा. आणि आता इथे आपल्याला घट्ट पकडायचा, कपडा मागे जाऊ द्यायचा नाहीये. ओके, इथपर्यंत आला. आता आपल्याला सोडायचं आहे. बघा, आपल्याला पायपिंग करण्याआधी मी इथे तुम्ही बघू शकता हलकसं घट्ट पकडल्यामुळे काय होतं, इथे छोट्या छोट्या रिंकल्स तयार होतात आणि ह्या रिंकल्स काय करतात, आपलं म्हणजे धागा आपला असं ओढून धरल्यासारखे छोटे छोटे चुन्नट तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, शोल्डर हा घट्ट पकडला जातो. आता हे केव्हा करायचं, आपल्याला ज्यावेळेस हात शिलाईची पट्टी किंवा पायपिंग लावायची असेल त्यावेळेस तुम्हाला आधी करायचंय. ओके, नंतर नाही करायचं. आता आपण इथे काय करणार आहोत, पायपिंगची पट्टी घेणार आहोत. तर इथे मी ऑलरेडी पायपिंगची पट्टी ही कट करून ठेवलेली आहे आणि ती जोडून सुद्धा ठेवलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, इथे सरळ कट करून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला काय करायचं, इथून पायपिंगची पट्टी लावायची आहे.
जिथे राउंड आहे तिथे पाइपिंग ओढायची नाहीये. आता आपण जे 3-3 इंचापर्यंत इथे मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला काय करायचंय, नुसती आपली जी पाइपिंगची पट्टी ती ओढून लावायची आहे. आता इथे आपण पूर्ण लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे जे सेंटर आहे, पानगळ्याचं सेंटर आहे, तिथे थोडंसं कट लावून घेतलेलं आहे मी. आणि नंतर आपल्याला फोल्ड करायची, जशी आता आपण पाइपिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथे पाइपिंग करायची आहे. आता पाइपिंग इथे आपली फोल्ड करून झालेली. एक्स्ट्राचा जो पाइपिंगचा कपडा असतो ना, तो आपल्याला इथे काय करायचंय, कट करून घ्यायचंय. आता इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेतलं. आता पाइपिंग आपल्याला आतमध्ये फोल्ड करून, तुम्हाला जितकी मोठी पाहिजे, बारीक पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही इथे पाइपिंग करू शकता. आता इथे पूर्ण गळ्याला आपली पाइपिंग ही करून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता लुक किती सुंदर आलेला आहे आपल्या नेकला. कुठेही आपला गळा हा पलटी मारत नाही किंवा काहीच नाही. अगदी सुंदर. आणि शोल्डर सुद्धा कुठेही उठलेला असं दिसत नाही. अगदी गळ्याला ही ट्रिक्स वापरल्यानंतर आता तुम्हाला इथे कुठेही दिसणार नाही की आपण जे छोटे छोटे अशा रिंकल्स तयार क्रिएट केल्या होत्या ते कुठेही दिसणार नाही. अगदी सुंदर पद्धतीने आपलं हे शोल्डर आता चिपकून बसणार आहे. आता आपण इथे फायनली फिटिंग करून घेऊया.
फिटिंग केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझं जे फिटिंगची साईडची बाजू आहे ती कुठेही खालीवर झालेली नाहीये, अगदी इक्वल मध्ये आलेली आहे. हे बघा, या पद्धतीने आपलं इथे व्यवस्थित परफेक्ट असं साईडने एक एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला. थोडंफार इकडे तिकडे पुन्हा कपडा असेल तो इक्वल मध्ये करून घ्यायचा आहे. तर जास्त काही नाही, असं एखाद लाईनचा पण कपडा निघालेला नाहीये. तर या पद्धतीने आता फिटिंग करून झालेली आपली साईडने ती आता आपल्याला काय करायचं, आतमध्ये फोल्ड करायची आहे. आणि इथे आपल्याला परत फिटिंगच्या साईडने, आपल्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाहीये त्याच्यामुळे ती आपण काय करतोय, अंडरग्राऊंड फिटिंग करतोय, म्हणजे धागे वगैरे निघू नये म्हणून. आता फिटिंग केल्यानंतर आपल्याला इथे कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय. तर कमरेचं मेजरमेंट घेताना या पद्धतीने घ्यायचंय. कंबर तुमचं किती आहे त्याच्यानुसार. इथे 28 इंचाचं कंबर आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला मोंडा राऊंड घ्यायचंय. तर मोंडा राऊंड इथे आपला 7 इंच आहे. 7 इंचावरती मार्किंग केलं मी. आणि बाईचा घेर आपला इथे चेक करायचा आहे. तर बाईचा घेर माझा किती आहे, तो 5.5 इंचावरती इथे मी मार्किंग करणार आहे. अगदी परफेक्ट असं आपली ही जी फिटिंगची लाईन आहे ती तुम्ही इथे बघू शकता. या पद्धतीने आपली परफेक्ट आलेली आहे. आता आपण इथे फिटिंग करून घेऊया. फायनल शिलाई आपण इथे देणार आहोत. साईडने परत 2 शिलाई देऊन घेणार आहोत आपण. हे बघा, या पद्धतीने आपली फिटिंग झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे तुम्ही आर्महोलचं जे जॉईंट आहे ते पण इथे बघू शकता. या पद्धतीने अगदी मॅचला मॅच आपलं आलेलं आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग करून घेणार आहोत. आणि फिटिंगची लाईन सुद्धा किती सरळ आलेली आहे ते इथे तुम्हाला दिसत आहे. ओके. अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला पण फिटिंग करून घेतलेली, परफेक्ट अशी फिटिंग आलेली आपली. तर इकडचं पण बाईचं जे जॉईंट आहे ते तुम्ही इथे बघू शकता, अगदी इक्वल मध्ये आलेले आहे. तर ह्याच कस्टमरचे मी इथे आज 2 ब्लाऊज आपण टीच केलेले आहेत. आपला क्लास झाल्यानंतर मी इथे 2 ब्लाऊज टीच केलेले आहेत. तर दोन्ही पण ब्लाऊज दाखवते. एक आपण गोल गळा घेतलेला आहे आणि एक आपण हा पान गळा घेतलेला आहे. सिंपल असं नेक घेतलेले आहेत आणि पायपिंग केलेली, हाताचीच पायपिंग केलेली, डोरी पायपिंग वगैरे नाही. कस्टमरची डिमांड असली तर डोरी पायपिंग ही मी बनवून देत असते. तर ह्या पद्धतीने परफेक्ट असं इथे आपलं ब्लाऊज हे संपूर्ण टीच करून झालेलं आहे. दुसरा ब्लाऊज पण आपण टीच केलेला आहे. तर दुसरा ब्लाऊज हा आपण राऊंड शेप मध्ये घेतलेला आहे आणि त्याला नॉट टाकलेली मी. पानगळ्या शेपला नॉट नाही टाकणार आहे, फक्त हे गोलच्या याला टाकलेली, कारण ही पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे म्हणून त्याला नॉट टाकलेली आहे. आणि त्याला ह्या पद्धतीने आपण काटाचे लटकन बनवून दिलेले आहेत. अशा पद्धतीने 2 ब्लाऊज कटोरीचेच आपण इथे टीच करून झालेले आहेत. तर ही टिप्स मला तुमच्या सोबत शेअर करायची होती, म्हणून कशी वाटली ते तुम्हाला म्हणजे मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.